नमस्कार, नाददीप्स किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत। आज आपण नाददीप्स किचन मध्ये शेवग्याची गोड आंबट भाजी बघणार आहोत। याआधी आपण शेवग्याची रस्सा भाजी बघितली आहे, तशी शेवग्याची आमटीही बनवतात, पण आज आपण शेवग्याची जरा हटके पद्धतीने गोड आंबट सुकी भाजी बघणार आहोत। पातळ भाजी सोबत ही सुकी भाजी तोंडी लावण्यासाठी आपण करू शकतो। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जेवण जात नाही, अशा वेळेस काहीतरी गोड आंबट असं खावंसं वाटतं। त्यामुळे तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये किंवा रात्रीच्या जेवणामध्ये अशी सुकी भाजी बनवली किंवा टिफिनसाठी अशी भाजी बनवली तर जेवणाची चव आणखीन वाढेल। चला तर शेवग्याच्या शेंगाची ही रेसिपी बघूया। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नाददीप्स किचनला सबस्क्राइब करा। शेवग्याची शेंगाची भाजी बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो शेंगा कापून घेतलेल्या आहेत। त्याच्या सर्व साली काढून आपण ह्या शेंगा धुवून घेऊयात। शेवग्याची भाजी बनवताना शेंगाच्या सर्व साली काढून घ्यायच्या, नसता भाजी कडू होते। आता आपण यामध्ये पाणी टाकून हे शेंगा 2 मिनिटं पाण्यामध्ये व्यवस्थित धुवून घ्यायचे आहे। हवं तर तुम्ही धुताना मिठाचा वापर केला तरी चालेल, म्हणजे शेंगातला कडवटपणा निघून जाईल। या शेंगा आधी एकदा धुवून त्यातलं पाणी काढून टाकलं आहे। आता यामध्ये अजून थोडं पाणी टाकून 5 मिनिटं शेंगा पाण्यातच ठेवणार आहोत। आता आपण त्या शेंगा उकडायला टाकल्या आहे, त्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकत आहोत। पण इथे आपण थोडं मीठ कमी टाकलं आहे, कारण आपण भाजीमध्ये पुन्हा एकदा मीठ टाकणार आहोत। शेंगामध्ये व्यवस्थित मीठ लागलं पाहिजे आणि आपल्याला हे शेंगा शिजून घ्यायच्या आहेत, पण शेंगा आपल्याला जास्त शिजवायच्या नाही। यावर आपण आता झाकण ठेवूया। आपल्याला 70 ते 80% शेंगा शिजवायच्या आहेत। तुम्ही पाहू शकता, इथे मी तुम्हाला दाखवते, आपल्या 70 ते 80% शेंगा शिजून झाल्या आहेत। एक शेंग घेऊन मी तुम्हाला इथे चेक करून दाखवते। अशा पद्धतीने आपल्याला ही शेंग उकडून घ्यायची आहे। शेंग बोटाने दाबली तर ती फारशी गाळ झालेली आपल्याला दिसत नाही, अशाच पद्धतीची आपल्याला शेंग इथे उकडून घ्यायची आहे। आता आपण लगेच भाजी बनवायला घेऊया। त्यासाठी इथे एक कढई गरम करायला मांडली आहे, त्यामध्ये आपण तेल टाकत आहोत। इथे मी 3 पळ्या तेल टाकलं आहे। आपण इथे सुकी भाजी करत आहोत, त्यामुळे थोडंसं तेल जास्त टाकायचं। तेल गरम झालं की त्यामध्ये आपण 1 चमचा मोहरी टाकत आहोत। मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये लगेच आपण जिरे टाकणार आहोत। इथे मी त्या छोट्या चमच्याने 1 चमचा जिरे टाकले आहेत आणि आपण आता आलं लसूणची पेस्ट टाकत आहोत। खूप बेसिक साहित्यामध्ये आपण ही भाजी बनवणार आहोत। तुम्हाला घरामध्ये सहज उपलब्ध होणाऱ्या साहित्यामध्ये तुम्ही ही भाजी अतिशय स्वादिष्ट बनवू शकता। गोड आंबट चवीची खूप छान लागणारी भाजी। इथे आपल्याला लसूण सोनेरी कलर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। यामध्ये आता आपण कढीपत्त्याचे पाने टाकत आहोत, सोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कढीपत्ता तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा। आपण रस्स्याची भाजी बनवत नाही, त्यामुळे इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, कोथिंबीर तेलामध्येच परतायची, जेणेकरून खाताना ती दाताखाली येणार नाही। आता यामध्ये मी 1.5 चमचा लाल मिरच पावडर टाकत आहे। तुम्ही हे पावडर तुमच्या तिखटाच्या प्रमाणानुसार टाकू शकता। अर्धा चमचा हळद पावडर, पाऊण चमचा धने पावडर, 1 चमचा गरम मसाला। आपण हा मसाला आता तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊया। सगळे पावडर मसाले तेलामध्ये व्यवस्थित परतले की त्यामध्ये आपण उकडलेल्या शेंगा टाकत आहोत। आता या शेंगांमध्ये आपण तळलेला सगळा मसाला व्यवस्थित लावून घेऊया। मसाल्यामध्ये शेंगा चांगल्या परतल्या की शेंगामध्ये आतपर्यंत तो मुरतो आणि शेंगाची चव छान लागते। त्यामुळे शेंगा व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या। आपण गोड आंबट शेंगा बनवत आहोत, त्यामुळे यामध्ये अर्धी वाटी मी किसलेला गूळ टाकत आहे। तुम्ही गूळ पावडर सुद्धा वापरू शकता, तुम्हाला हवा तेवढा तुम्ही यामध्ये गूळ टाकू शकता, पण अर्धी वाटी गूळ सफिशियंट आहे। यामध्ये मी भिजवलेली चिंच घालत आहे। जर तुम्हाला चिंच घालायची नसेल तर तुम्ही त्यामध्ये चिंचाचा कोड सुद्धा घालू शकता, किंवा तोही तुमच्याकडे नसेल तर आपण मार्केटमधून जी चिंचाची चटणी आणतो ती टाकली तरीही चालेल। पुन्हा एकदा हे शेंगा आपल्याला चिंच गुळामध्ये परतून घ्यायचे आहे। त्याला चिंच गुळ व्यवस्थित लागला पाहिजे, त्यामुळे आपण इथे मिक्स करून घेतला आहे। त्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकत आहोत। आपण शेंगा उकळताना सुद्धा मीठ टाकलं होतं, त्यामुळे आपण इथे थोडं मीठ कमी टाकायचं। सोबतच यामध्ये मी 2 चिमूट हिंग पावडर टाकत आहे। हिंग पावडरने शेवग्याच्या शेंगाची चव फार छान लागते। वरतून आपण थोडीशी कोथिंबीर टाकत आहोत। आपण आधी तेलामध्ये कोथिंबीर परतली आहे, आता वरतून आपण एकदम बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर टाकली आहे। आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकत आहोत। हे पाणी मी तेच वापरलं आहे जे आपण शेंगा शिजवताना वापरलं होतं। पुन्हा एकदा सर्व जिन्नस शेंगामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। जवळपास आपल्या शेंगा होतच आल्यात, शेंगा व्यवस्थित शिजल्या आहेत। आपण आधी शेंगा उकडून घेतल्या आहेत, त्यामुळे फारशा इथं शिजवायच्या नाही। यावर 2 मिनिटं झाकण ठेवून असाच गॅस बंद करून ठेवायचा आणि वाफेवर शेंगा अजून शिजून द्यायच्या, म्हणजे त्यामधला चिंच आणि गूळ शेंगामध्ये आतपर्यंत
मुरेल आणि खातांनी शेंगाचा गरही चविष्ट लागेल। अशा प्रकारे आपली गोड आंबट सुकी शेवग्याची शेंगाची भाजी तयार आहे। ही शेवग्याची शेंगाची भाजी बनवताना तुम्हाला मी काही टिप्स सांगत आहे, त्या तुम्ही नक्की फॉलो करा। शेवग्याच्या शेंगा शिजवताना पाणी कमी वापरायचं, म्हणजे आपल्याला ते पाणी रस्सा भाजीसाठी वापरता येतं, पण सुक्या भाजीसाठी आपण ते पाणी वापरू शकत नाही। दुसरी गोष्ट म्हणजे शेवग्याच्या शेंगा उकडताना सुक्या भाजीसाठी हळद वापरायची नाही, ती नंतर आपण भाजीमध्ये वापरली तरी चालेल। मिठाच्या पाण्यात शेंगा उकडताना त्या 70-80% शिजलेल्या असाव्यात, नाहीतर भाजी बनवताना पुन्हा त्याचा लगदा होईल। तर अशा सर्व टिप्स सोबत तुम्ही ही गोड आंबट शेवग्याची भाजी नक्की करून बघा। उन्हाळ्याच्या दिवसात खात्रीशीर ह्या भाजी सोबत तुम्ही पोट भरून जेवण कराल। शेंगाची ही भाजी कशी झाली कमेंट्स करून नक्की सांगा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।